काही जास्त पण येणाऱ्या निवडणुकामध्ये तुमच्या सहकार्याची आशीर्वादाची निश्चित गरज पडेल। त्यावेळेला माझ्यावर खूप मोठी जबाबदारी राहील। मी काही इकडे येणार नाही सध्या, तुम्ही सगळं सांभाळायचं आहे, तुम्ही सगळं बघायचं आहे। बाकी 12 महिने मी लक्ष देतो तुमच्याकडे। पण माझ्याकडे 5 जिल्हे आहेत, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव। त्यामुळे मला मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे। पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे आहे, याची कल्पना तुम्हाला आहे। तसं विधानसभेमध्ये मी 3 महिने आलोच नाही, कोणाच्याच घरी गेलो नाही, सभाही घेतली नाही, रॅली काढली नाही आपण। तसं यावेळेला सुद्धा तुमची जबाबदारी ती मोठी राहील, एवढीच अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो। ही कामं आता पटकन पूर्ण करूया, एकदम फास्ट 4-6 महिन्यामध्ये सगळे पूर्ण काम म्हणून उद्घाटन आपलं झालं पाहिजे पुढच्या टर्मला नवीन सगळ्या बॉडीकडून, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। ठेकेदार कोण आहे? उद्या सुरू करा, उद्या चालू करा आणि लवकर संपवा सगळं काम आहे। काय अडचण नाही, निधी वगैरे आहे सगळं, काय अडचण नाही, लवकर करा काम आणि चांगली इमारत बांधून या भागात। माझी एक इच्छा आहे की गोविंद महाराज संस्थांची जमीन आहे, तिथे 1 एकर जागेमध्ये सुंदर असे वाचनालय, एकदम सुंदर, आणि ते वाचनालय असेल, त्याच्यामध्ये सगळं कॉम्प्युटराइज असेल। एमपीसीची मुलं आहेत, यूपीसीची मुलं आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं, त्यांना माहिती सगळं पुस्तकं मिळत नाही, त्यांना वाचलं असतं। म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये एका वेळेला 200-300 विद्यार्थी बसतील आणि विद्यार्थी बसतील, 2 म्हणजे आपण करू। जवळपास माझी इच्छा आहे की एक 10 कोटी रुपये खर्च आपण त्याच्यावर करूया, 10 कोटी रुपये खर्च करूया। मी CSR म्हणून पैसे घेईल, मी अंबानींना किंवा कोणाला सांगतो, त्यातून 10-15 कोटी रुपयाचा चेक आणतो, वॉल कंपाऊंड करून, चांगलं गार्डन करून आणि चांगलं अभ्यासाला पोषक असं वातावरण तयार करून आपण त्या ठिकाणी सुंदर, कुठे नसेल 2-3-4 जिल्ह्यामध्ये असं एक चांगलं वाचनालय आपण त्या ठिकाणी तयार करू। आपल्याकडच्या मुलांना अभ्यास करता आला पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरता आलं पाहिजे, त्यांना चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। म्हणून कधीपासून माझी इच्छा आहे, कारण सगळं झालेलं आहे, बॅडमिंटन कोर्ट पासून, स्विमिंग पूल पासून आपण सगळं केलंय, ट्रॅक केला, सुंबर्डी केली, सगळ्या गल्ली गल्लीमध्ये व्यायामशाळा होत आहेत, पण वाचनालय हे इतकं आवश्यक आहे आणि म्हणून कुणाला बाहेर जाण्याची गरज पडायला नको, म्हणून आपण त्या ठिकाणी निश्चित मी लवकरच त्या कामाला ज्या ग्राउंडवर आपण जवळच्या सेंटर मध्यवर्ती ठिकाणी आहे आपलं हिवळखेडा रोडचं जे आपण देवी कार्यक्रम घेतो, 12 एकर आपलं मंदिराचं शेत आहे, त्यातून 1 एकर जागा आपण त्या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी तात्काळ आपण त्या कामाला सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे अनेक कल्पना आहेत। आता रेल्वेचं जे जागा आपण एक्सचेंज करतोय, ती जागा जर भेटली आपल्याला 32 एकर, तर आपण 40 कोटी रुपये आपण स्टेडियमला देऊन ठेवलेले स्पोर्ट्सला, जागा नाही भेटले 6 एकर आपल्याला। त्यामुळे पण आता जुनी रेल्वेचा ट्रॅक बदलला, तो तिकडे गेला, म्हणून ती जागा तुम्ही आमची घ्या, तुमची जागा आम्हाला द्या। आता परवा तर आम्ही दिल्लीला जातो लवकर आणि त्या संदर्भामध्ये मंत्र्यांना भेटून खालून निगेटिव्ह झालेला प्रस्ताव, म्हणून तिथे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला तोही प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा आहे की जेणेकरून 25-30 एकर जागा आपल्याला या ठिकाणी भेटली तर मग नाट्यगृह आपण मंजूर केलेलं आहे। 25 कोटी रुपयाचं नाट्यगृह मंजूर केलेलं आहे आपल्या गावात, नाट्यगृह नाही काय स्वरूपी 40 कोटी रुपयाचे पण जिम आपण मंजूर करून ठेवलेले आहे। ते खातं माझ्याकडेच होतं म्हणून आपण सगळंच करून ठेवलेलं आहे, पण आता जागेचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या ठिकाणी अडचण झालेली आहे। आपण बघितलं असेल रेस्ट हाऊस आपण बांधलेला आहे जळगाव रोडला, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असं रेस्ट हाऊस पुढे नसेल, कुठे नसेल रेस्ट हाऊस, इतकं सुंदर डिझाईन त्या ठिकाणी त्या रेस्ट हाऊस त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून जामनेर शहरामध्ये जे झालं जे करतो आपण ते सगळ्यापेक्षा वेगळंच करतोय, असं कुठेच तुम्हाला भेटणार नाही। सोनबर्ग बघितलं असेल आपण, अर्ध्या म्हणजे 3-3, 4-4 जिल्ह्यातले लोक मराठवाड्यापासून, विदर्भापासून सगळे या ठिकाणी येत आहेत, सगळे या ठिकाणी येत आहेत, सहली येत आहेत, ट्रिप येत आहेत, महिला येत आहेत, सगळे त्या ठिकाणी आपलं ते गार्डन बघायचं। आमदार येत आहेत, 10-12 ठिकाणचे आमदार गेले बाहेरचे की आम्हाला असं करायचंय, आम्हाला